नमस्कार, मी राजन चव्हाण. आपण पाहताय इनसाइड स्टोरी. अब की बार 70,000 पार. प्रेक्षको, कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून नितेश राणे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झालेली आहे. सलग 2 वर्ष आमदार राहिलेले नितेश राणे हे तिसऱ्यांदा कणकवली देवगड आणि वैभववाडी मतदारसंघातून आमदारकी लढवणार आहेत. ठरलंय नक्की, हॅट्रिक पक्की हा दृढ विश्वास कणकवली मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी आणि बूथ लेवलपर्यंतच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आणि महायुतीच्या सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये अगदी ठासून भरलेला आहे. फक्त सध्या एकच चर्चा आहे, ती म्हणजे नितेश राणेंचे यावेळी मताधिक्य नेमकं किती असणार. होय, नितेश राणे यावेळी हॅट्रिक विजयाची आपली साजरी करत असताना किती मतांनी विजयी होणार ही एकच चर्चा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या सुरू आहे. कारण 2014च्या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसकडून लढताना नितेश राणे यांनी 74,715 मते मिळवून एकूण 25,979 मतांचं लीड घेतलं होतं. त्या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसचेच माजी आमदार विजय सावंत यांनी बंडखोरी करत 7,215 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल रावराणे यांनी 8,196 मतं घेतली होती. साहजिकच काँग्रेसचाच उमेदवार बंडखोरी करून उभं राहिल्यामुळे मतांची थोडीफार विभागणीही झालीच होती. त्यानंतर 2019मध्ये भाजपाकडून लढताना नितेश राणे यांनी तब्बल 28,114 मतांच्या लीडने आपला विजय साध्य केला होता. 2019 सालच्या निवडणुकीत ऐन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तोंडावर नितेश राणे यांनी भाजपात प्रवेश करून 84,504 मते मिळवत प्रतिस्पर्धी तेव्हाच्या शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांचा 28,114 मतांनी पराभव केला होता. खरे तर 2019च्या निवडणुकीत भाजपात प्रवेश करून अगदी अल्पावधीत स्वतःच्या असलेल्या राजकीय ताकदीच्या जोरावर आणि भाजपाच्या साथीने नितेश राणे यांनी शिवसेनेमधून कडवे आव्हान निर्माण केलेल्या सतीश सावंत यांना दणकून आपटून घासून नाही, मुद्दा म्हणतोय घासून नाही तर ठासून विजय मिळवला होता. भाजपात प्रवेश केल्यानंतर नितेश राणे यांनी आपल्या भाजपातील आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये कणकवली, देवगड आणि वैभववाडी मतदारसंघात 3,500 कोटींहून अधिक विकास निधीची कामे भगीरथ प्रयत्नांनी आणून मतदारसंघातील जनतेला विकास म्हणजे नेमकं काय असतो हे दाखवून दिलं आहे. त्याचेच फळ म्हणून 6 महिन्यांपूर्वी एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत तब्बल 42,000 मतांचं लीड नितेश राणे यांनी देत नारायण राणे यांच्या खासदारकीच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. मागील 5 वर्षात भाजपावासी झाल्यानंतर नितेश राणे यांनी प्रदेश भाजपाच्या नेत्यांच्या पहिल्या फळीत आपले स्थान निर्माण केलं आहे. प्रदेश स्तरावर भाजपासारख्या शिस्तबद्ध पक्षात भाजपा नेते फडणवीस यांच्या मर्जीतील आमदार आणि युवा नेता म्हणून आपले स्थान निर्माण करणे सोपं नाही आहे. मात्र नितेश राणे यांनी ते करून दाखवलं आहे. प्रदेश पातळीवर काम करत असतानाच नितेश राणे आपल्या कर्मभूमीत अर्थातच कणकवली, देवगड, वैभववाडी मतदारसंघातील जनतेशी आणि कार्यकर्त्यांशी आपला थेट असलेला सुसंवाद कायम ठेवून आहेत. मागील 5 वर्षात जिल्हाध्यक्ष, विधानसभा संयोजक, मंडल अध्यक्ष ते बूथ प्रमुख पर्यंतच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी नितेश राणे यांनी स्वतः 1-to-1 संपर्क ठेवून मतदारसंघावरील आपली पकड आणखीन मजबूत केली आहे. लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांच्या अशक्यप्राय असलेल्या विजयासाठी नितेश राणे यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक 42,000चं लीड दिलं होतं. कणकवली विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातून सरासरी 70% अधिक मतदान हे लोकसभा निवडणुकीत भाजपाला झालेले आहे. हे 42,000चे लीड मिळवताना लोकसभा निवडणुकीचे उमेदवार असलेले आपले वडील नारायण राणे यांच्या विजयासाठी जी जादुई मेहनत आणि करिश्मा नितेश राणे यांनी करून दाखवला आहे, तिथेच खरं तर विधानसभा निवडणुकीच्या आपल्या विजयाचा भलाभक्कम पाया नितेश राणे यांनी रचला होता.
विधानसभा निवडणूक जाहीर होताच आपल्या कमळ निशाणीचा प्रचार सोशल मीडियातून नितेश राणे यांनी सध्या घराघरात केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला तर जिथे कुडाळ, मानवड आणि सावंतवाडी या दोन्ही मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सध्या काटेकी टक्कर होईल असे म्हटलं जातंय, तिथेच कणकवली विधानसभा मतदारसंघात नितेश राणे हे मोठ्या फरकाने, अगदी मोठ्या फरकानं आणि एकतर्फी विजय मिळवणार हे त्यांचे विरोधक सुद्धा खाजगीत कबूल करतात. कणकवली, देवगड आणि वैभववाडी या तिन्ही तालुक्यांमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सहकार क्षेत्रात 80% सत्ता ही भाजपाची आहे. लोकसभेला कणकवली, देवगड आणि वैभववाडी तालुक्यात भाजपाला प्रत्येक गावातून मिळालेले सुमारे 70%हून अधिक मतदान आता विधानसभेला किमान 85% नेणे हा एकमेव निर्धार भाजपा कार्यकर्त्यांनी केलेला आहे. नितेश राणे हे आपल्या आमदारकीच्या विजयाची हॅट्रिक करताना किमान विक्रमी 70,000 मतांचं मताधिक्य घेणार हा ठाम विश्वास त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. पाहूयात ह्या काही बोलक्या प्रतिक्रिया. ठरलंय नक्की, हॅट्रिक पक्की. मी जर क्रिकेटच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर आदरणीय नितेशजी हे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे मोठे बॉलर आहेत आणि त्याच भाषेत सांगायचं म्हटलं तर महाविकास आघाडीच्या वतीने कुठल्या तळाच्या फलंदाजीने फलंदाजी लिहायचं. कारण नितेशजी राणे साहेबांच्या भेदक माऱ्यासमोर म्हणजे त्यांचा बुगली असेल, त्यांचा रिव्हर्स स्विंग असेल, त्यांचा दुसरा असेल, त्यांचा आउट स्विंग असेल, त्यांचा इन स्विंग असेल, अशा प्रकारच्या एका भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या फळीतील उमेदवारासमोर महाविकास आघाडीचा कुठलाही फलंदाज चालणार नाही असं मानणाऱ्यापैकी मी एक कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही 15 दिवसापूर्वीच देवगड असेल, कणकवली असेल, वैभववाडी असेल, युवा मोर्चाच्या खळा बैठका घेण्याचं आपण नियोजित केलेलं आहे. तशा प्रकारचं काम देखील आपण सुरू केलेलं आहे. गेल्या 2.5 वर्षामध्ये राणेसाहेबांनी या मतदारसंघामध्ये केलेली कामं, त्यांनी महिलांसाठी राबवलेले उपक्रम, त्यांनी तरुणांसाठी राबवलेले उपक्रम, त्यांनी पर्यटनाच्या दृष्टीतून किंवा रस्ता विकासाच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये केलेलं काम आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबत असलेला संपर्क, मग तो बूथ अध्यक्ष असो किंवा ग्रामपंचायतचे सदस्य असो किंवा आमच्यासारखा कार्यकर्ता असो, त्यांचा थेट संपर्क ह्या त्यांच्या जगण्याची बाजू आहेत. त्यामुळे यावेळी नक्कीच आमदार नितेश राणे साहेब 65,000 ते 70,000 पेक्षा जास्त मताधिक्य घेऊन या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त मताधिक्याच्या विजयी उमेदवारांमध्ये आपलं नाव ठेवतील. आणि आमदार या निवडणुकीमध्ये 75 ते 1 लाखाच्या लीडने निवडून येतील हीच अपेक्षा करतो. आणि त्यांचं तालुक्यामध्ये जे काम पाहता, त्यांचं विकासात्मक दृष्टिकोनातून काम पाहता, त्यांनी जे केलेलं कामं आहेत त्या आधारावरती नक्कीच साहेब हे 1 लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील आणि समोरचा जो डिपॉझिट जप्त होईल एवढी खात्री होती. आमदार नितेश राणे यांना फाईट देईल असा त्यांच्याजवळ उमेदवार मिळत नाही. त्यामुळेच त्यांची आधी चाचपणी चालू झाली आहे की कोण उमेदवार द्यायचं. आमच्या मतदारसंघात आमदारांकडून सुंदर काम झालेलं आहे आणि ते भरघोस मतांनी निवडून येईल. आमदार नितेश राणे यांना 1 लाख मताचं लीड मिळेल आणि उभाठा असो किंवा इतर कुठलेही पक्ष असो, आमदारांना जे फाईट देतील असा त्यांच्याकडे उमेदवार आतापर्यंत नाही. आपले आमदार नितेशजी राणे साहेब हे वैभववाडी, देवगड आणि कणकवली आमदार असून त्यांनी आपल्या इकडे खूप सारे विकास कामं केलेली आहेत. त्यांची टक्कर द्यायला विरोधींकडे हेच नाही आहे, ऑप्शनच नाही आहे. आपल्या आमदारसारखं दुसरा कोणच करू शकत नाही कामं तशी. आपल्या आमदारांनी केलेली कामं दुसऱ्याला कोणाला करायला पण जमणार नाही. त्या हिशोबाने आपले आमदारच हे असणार. दुसऱ्या विरोधी पक्षाला त्यांची टक्कर द्यायला कोण दुसरा सापडणारच. आपले आमदार 70च्या तरी पण ह्याने विजयी होतील आणि आपले आमदारच येतील. आमदार नितेशजी राणे हेच विजयी होणार. आपले आमदार नितेश राणे साहेब यांचे पहिल्या यादीत नाव आले आहे. त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांची कार्यतत्परता, त्यांचे व्यवस्थापन, त्यांच्या युवा कार्यकर्त्यांची मजबूत असलेली फळी, त्यांच्या या वेगळ्या शैलीमुळे त्यांनी मतदारसंघात व पक्षात आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे.
आमदार साहेबांच्या विरोधात विरोधकांनी कोणताही नेता उभा केला तर त्या नेत्याचे यावेळेस डिपॉझिट जप्त होणार आहे आणि अबकी बार 70,000 पार. एकीकडे कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघातून पहिल्याच यादीत नितेश राणे यांची उमेदवारी जाहीर झाली, तरी दुसरीकडे महाविकास आघाडीच्या घटक पक्ष असलेल्या आणि हा मतदारसंघ लढविणाऱ्या ठाकरे शिवसेनेकडून अजून उमेदवार नक्की कोण हे अद्याप निश्चित झालेलं नाही. सतीश सावंत यांनी तर जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊन कणकवली विधानसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढविणार नसल्याचं जाहीर करून निवडणुकीच्या मैदानातून चक्क माघार घेतली आहे. मागील काही दिवस विधानसभेचा उमेदवार म्हणून चर्चेत असलेले सुशांत नाईक यांचे नाव घराणेशाहीच्या मुद्द्यावर आज मागे पडलं आहे. कारण कुडाळ मावळ मतदारसंघातून विद्यमान आमदार असलेले त्यांचेच सख्खे चुलत भाऊ वैभव नाईक हे 24 नोव्हेंबर रोजी आपला उमेदवारी अर्ज ठाकरे शिवसेनेकडून महाविकास आघाडीच्या माध्यमातून दाखल करत आहेत. त्यामुळे सुशांत नाईक यांचा पत्ता कणकवली देवगड वैभववाडी ह्या विधानसभा मतदारसंघातून आपसुकच कट झाला आहे. आता चर्चेत असलेल्या संदेश पारकर किंवा अतुल रावराणे यांच्यापैकी एकाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार हे नक्की आहे. त्यातच संदेश पारकर यांचेच नाव सध्या नितेश राणेंचा प्रतिस्पर्धी म्हणून जोरदार चर्चेत आहे. या स्थितीचा विचार केला तर एक बाब प्रकर्षाने दिसून येते की नितेश राणेंविरोधात लढून आपली जमापुंजी वाया घालवणार कोण या पराभूत मानसिकतेत सध्या नितेश राणेंचे प्रतिस्पर्धी दिसून येत आहेत. सध्या कणकवली विधानसभा मतदारसंघात नितेश राणे निवडून येणार हे ढळढळीत सत्य त्यांचे विरोधकही आता कबूल करत आहेत. त्यामुळे अबकी बार 70,000 पारचा नारा प्रत्यक्षात आणून विक्रमी लीडने नितेश राणे यांच्या विजयासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी कंबर कसलेली दिसून येत आहे.